इतके प्रश्न उत्तर आपण विचारले शेतकऱ्यांना. शेतकऱ्याच्या भावना उद्रेक एकीकडे दिसून आला की केंद्र सरकारमुळे माझं 20 कोटीचं नुकसान झालं. नेमकं हे काय प्रश्न आहे, नेमकं काय प्रकरण आहे? नाही, मला असं आहे की ही काही पद्धतीच नाही ना. त्यांनी असं म्हणायला पाहिजे प्रत्येक कार्यक्रमानंतर मी थांबतो, जसं आत्ताही थांबलो आहे ना, मला घाई आहे तरी थांबलो, निवेदनं घेतो, चर्चा घेतो. त्याचा मुद्दा तुम्हाला कळला असेल तर मला समजून सांगा, मला तर कळलाच नाही. म्हणजे मग मुद्दा उपस्थित करायचा होता, उत्तर घ्यायचं होतं का गोंधळ घालायचा होता प्रश्न आहे. आता एका बाजूने आम्ही कुठे म्हणतो की 100% मतं मिळणार आहे. एक 35-40% मतं अशी असतील की जे सहमत नाहीत आमच्याशी, नाही आहेत सहमत. पण सहमत आहे, मला वर्षाला 6,000 रुपये गेले 5 वर्ष मिळाले असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. नॅनो फर्टिलायझरमुळे आता मला खतांची पोती वाहावी लागत नाहीत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. महाराष्ट्रामध्ये मागेल तिथे शेततळं, असं मागेल तिथे शेततळ्यामुळे मला शेततळं मिळालं मोफत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. महाराष्ट्रातल्या केंद्राने मदत केल्यामुळे सिंचनाच्या योजना पूर्ण झाल्या, त्यामुळे काही लाख हेक्टर पाण्याखाली आलं असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. असं म्हणणारा शेतकरी असणारच ना की जो म्हणणार नाही हे नाही झालं ते नाही झालं. पण तरी त्याने जरा मला नीट समजावून सांगितलं असतं, अजूनही मी चाललो आहे बाहेर बघायला, तर मी त्याच्याशी बोललो असतो.